मुंबई महापालिकेसंदर्भातली मुंबई महापालिका कोणाची याचा कौल युतीला दिल्यावर 15 दिवस झाले आहेत. मात्र अद्याप महापौर कोणाचा याचा निर्णय मात्र झालेला नाहीये. त्यातच भाजप शिवसेना एकत्र गट नोंदणी करतील अशी माहिती आहे. सोमवारी शिवसेना भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जमतील. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कोकण भवनला एकत्र गट नोंदणीसाठी जाणार असल्याचंही समोर येतं. महापालिका निवडणुकांनंतर मीरा भाईंदर शहरातल्या राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. मराठी महापौर या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष निर्णायक टप्प्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन होईल असा ठाम इशारा दिला जात होता. मात्र कालच्या घडामोडींमुळे भाजपने हा इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणारे जवळपास निश्चित आहे. उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलंय. या निर्णयामुळे मराठी समाजात तीव्र असंतोषाची लाट आहे. येत्या 3 फेब्रुवारीला उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला. या आंदोलनात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सहभागी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमची भूमिका स्पष्ट आहे. याला आम्ही विरोध करणार. 3 तारखेला जसं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार. त्यामुळे मराठीसाठी हा कुठला पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय. महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या. आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो. आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे. महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे गटनेतेपदी प्रशांत शितोळेंची निवड झाली. भाजपचा गटनेता सभागृह नेता असणार आहे. त्यामुळे शितोळे सभागृह नेते झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एखादी सत्ता आली आहे. भाजपचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले. प्रशांत शितोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. प्रभाग 32 सांगवी गावठाणमधून 3 वेळा निवडून आले होते. त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदही भूषवले. महापालिका निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 32 सांगवी गावठाणमधून ते भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांची ही 4थी टर्म आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरच्या बजाजनगर येथे मंत्री अतुल सावेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र नंतर ऐनवेळी जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं आणि आमच्याशी दगाबाजी केली असा आरोप मंत्री सावेंनी केला. आपल्याला यांनी धोका दिला, शिवसेनेने धोका दिला. एक जमिनाचा लाटणाऱ्या उमेदवाराला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकाचं नाव राजूभाऊ, आम्ही तो गरीब माणूस म्हणून आम्ही सोडला. अशा आपल्याला धडा शिकवायचा आहे. पालकमंत्र्यांनी आमच्याशी दगाबाजी केली. सगळी ठिकाणी आपल्याला दिले. आम्ही गाफील राहिलो. पण काळजी करू नका, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आज आपल्या 3 उमेदवारांना भरघोस पाठिंबा देऊन निवडून द्याल. नाशिक महापालिकेच्या सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय. त्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. सत्तेत सहभागी करून घेताना सन्मानजनक पदं मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा माजी खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केली आहे. उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महापालिकेच्या विषय समिती आणि प्रभाग समितीचं सभापतीपद दिलं जावं अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. त्यांचा जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे त्याचं स्वागतच आम्ही करू. परंतु यासाठी जो काही सन्मानपूर्वक त्यांनी आम्हाला सहभागी करावं हे देखील मत आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं त्या ठिकाणी असणार आहे. जे काही लाभाचे पदं आहेत त्यामध्ये सभागृह नेता असेल, उपमहापौर पद असेल, तर ते सन्मानपूर्वक जर त्याची 5 वर्षाच्या कार्यकाळाची जर संपूर्ण रचना त्यांनी जर बसवली तर निश्चित याच्यासाठी आम्ही देखील सकारात्मकपणे विचार करू.
अहिल्यानगर महापालिका महापौर उपमहापौर निवडीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 6 फेब्रुवारीला निवड होणार असली तरी 2 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असूनही अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी पक्षावर शोककळा पसरली आणि अंतिम दिवशीच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 68 पैकी 52 जागांवर भाजप राष्ट्रवादी युतीला बहुमत मिळालंय, त्यामुळे महापौरपद युतीकडे जाणार हे निश्चित आहे. मात्र ओबीसी महिला आरक्षणामुळे महापौर भाजपचा की राष्ट्रवादीचा याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात